आपण पोहोचलो आहो मलपुरीला. इथे मुख्य व्यवसाय आधीपासून लोकांचा शेतीच आहे. आपण शेतीविषयी काही माहिती घेऊया. हे किसनजी ठाकूर आहेत इथे बसलेले. यांना आधी जी शेती होत होती आणि आता शेती होत आहे त्याच्यात काय फरक आहे? फार जुने लोक आहेत. यांची वय कमीत कमी 80च्या वर्षाला पाहिजे. त्यांच्याच तोंडून ऐकूया का म्हणतात. अनुभव असतो. बोला का म्हणता. नमस्कार. नमस्कार जी. बोला. पहिले जे नागरानं आम्ही जमीन करत होतो ते जमीन हलकी जात होती आमच्या नागरानं वाहिल्यानं. आणि आता बैल नागर मोडले तर आता ते ट्रॅक्टर झाले. ट्रॅक्टरची जमीन एकदम कडक आहे. आणि आता पहिले पैसे आमचे बचत होत होते. आता पैसे पूर्ण लागतात आणि ते पैसा वाचत बी नाही. तेवढा अनुभव केला. आता एक बी पैसा नाही वाचत. पहिले आम्ही पूर्ण लोक शेती करत होतो घर भरायचे. आता कोणी वावरात जावायला इन्कार आहेत. सुना बैद्या कोणीच नाही जात. त्यांना पैशाची आता बहुत कडकाई आहे ना. ते पूर्ती काही होत नाही. पहिले जे पूर्ती होत होती ते पूर्ती नाही होत ना. जमिनी पहिले लाखोरी होत होते. तर बैलाचे जसे आम्ही जोताई करत होतो तर लाखोरी मस्त येत होते. आता त्या ट्रॅक्टरना जमीन पूर्ण ना खात आपला पहिले आमचं गोबर खात राहे. गोबर खताची जमीन हलकी राहे. आता हा सरकारी खात निघालं आहे. कोणताच खात मारायचा त्या खाताच्या भरोसा धान येतात. आता हाही खात शेणखत राहील तेव्हाच असर करते, नाही तर असर नाही करत. हे आणि बिजाई वगैरे जे भेटते ते आधी घरीच बनत होते ना. घरीच बनत होते ते बिजाई. आता हे सब क्राफ्टचे निघाले. क्राफ्टचे निघूनही कोणी दाना वापरते ना कोणी वापरतही नाही. आता यंदाचा आम्ही आणला तर तो दाना अंदरच्या अंदर त्या बॅगच्या बॅगमध्येच आखरे देऊन गेला होता. अरे बापरे. तो नुकसान किसान आला. तो नुकसान किसान आला. आधी सगळे लोक काम करत होते का म्हणाल. आधी लोक सगळे काम करत त्याच्यानं पुरती बी होय ना. पैसा बी बचत फंड राहे आपला. आता तर एक बी पैसा बचत नाही राहत. आता तुमचे मशीनवाला 100 रुपये बोरा घेते. 900 रुपये 1000 रुपये ट्रॅक्टरवाला नागरटी घेते. त्याच्यानं सगळा असा गणित लावला तर 5 पैसे रोज बी नाही बचत फंड नाही राहे. आणि विकायला गेला धान तर विकायला गेला तर आता तुमचा बिजाई घ्या 2000 रुपये 2000 रुपयाचे 25 किलो समजा. विकायला जा तर 1 क्विंटल धान 25 रुपये लेणे जात. अशी एक समस्या आहे जी त्याच्यानं पूर्ती होत नाही. आणि आता आम्ही घरची बिजाई फेकतच नाही कोणी. सगळे क्राफ्टचीच म्हणतात. त्याच्यानं हे आता महंगाई एक तर महंगाई बी वाढली ना. महंगाई वाढून सांग धानाची महंगाई नाही वाढली. सगळ्या लोकांना भेटते परंतु किसानाला काहीच नाही मिळत. किसान तसाच राहिला. एकेकाळी मागेच्या मागेच किसान राहिला. बैलांना जोताई होत होती. आता ट्रॅक्टर शिवाय कामच होत नाही. होत. आता पहिले घरभराचे शेतामध्ये राबत तर संध्याकाळवरही राबत. आता तर इकडे 11 वाजता गेले तर मजूर 5 वाजता नाही तर सुट्टी घरी येऊन जाते. नाही तर संध्याकाळ झाल्याशिवाय मजूर नव्हतात पहिले. शेतात तुरी लाखुडी नाही लावू शकत बंदरामुळे. शेतीमध्ये काहीच नाही होत आता. नाही तूर हो ना लाखोरी हो. आणि नाही काही गहू पेरायला जावा तर तो रानटी खातेत डुकरात त्याच्याने तो होत नाही. पाहताच होते. हो एवढा पाहताच होते. ज्या तारखेच्या जमिनीत दाना पडला त्या तारखेच्या जगावं लागते तेव्हा कोणी आणते. आता कोणी आणतच नाही ना कोणी पेरतच नाही. असं आहे ना बा. नवीन पिढी शहराकडे चालली. पिढी काही पाहतच नाही.
आम्ही जेवढी पुराणे होतो ना आता थकले तर झाला सगळाच थकला. भविष्यात शेतीच्या काही सांगता येत नाही. सांगता येत नाही समोरचं का होणार आहे का नाही ना का होईल याचा काही भरोसा नाही. लोक विकून टाकतात. हा विकून टाकतात. पैसे ते हवं नाही पाहिजे. आम्ही म्हणतो ना अरे आम्ही जसे करतो त्याचा अर्धा भाग तर तुम्ही करा. हं? तेव्हा ते जमीन म्हणा नाही कोणताही थांबला राहील. बरोबर. आम्ही म्हणून 10 रुपये रोज कमवून आम्ही त्यातनं 8 रुपये खर्च करून पोटीपुरती होईल. बरोबर. तसं या किसानीचं आहे. आज 200 रुपये रोज बाया लोकांना द्यावं लागतं पर्यासाठी. पर्यासाठी. 350-400 रुपये कोंढा म्हणतात खारी खोंदासाठी. खारी खोदावले. आता माझ्यावर 350 रुपये रोज नाही उंडाला एक मजूर अच्छा. खारी खोदावले हां. पेंड्या फेकावले. बाकी राहिला तो ट्रॅक्टरवाला घेते. ट्रॅक्टरला घेते. आणि ट्रॅक्टरला तर 1000 रोटरी मारतायत. आता तर नांगरटी मारते ना. रोटरी मारला तर 1200 रुपये एका तासाचे 1200 रुपये होऊन जाते. म्हणजे सगळा पैसा बाहेरच जाते. बाहेरच जाते. आधी पहिले घरचे होते तर सगळे काम घरातच करत होते. घरातच करत नाही तो पैसा वाचत. आता काही पैसा वाचत नाही किसानी. आता तो आपला थुका आपणच चाटा अशी वाली गोष्ट आहे. जुने लोक आहे ती शेती वाचून जाईल तर होते, नाही तर काही नाही. खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही शेतीविषयी बोलला. एवढे आपण दोन हे शब्द नमस्कार. बोलतो ना. नमस्कार. खूप खूप धन्यवाद तुमचा. आपण याला चॅनलवर घालू आणि